जालना लोकसभा मतदारसंघाचे महाविकास आघाडीचे नवनिर्वाचित खासदार म्हणून डॉक्टर कल्याण काळे यांची बहुमताने निवड झाल्यानंतर प्रथमच जाहीर सत्कार आयोजित करण्यात आला होता। सत्काराला उत्तर देताना त्यांनी आभार व्यक्त करत भोकरदन विधानसभेचे विशेष आभार मानले। फुलंब्री माझे घर असल्यामुळे मला शाश्वती होती असे मत खासदार डॉक्टर कल्याण काळे यांनी व्यक्त केले आहे। जालना लोकसभा मतदारसंघाचे विजयी खासदार डॉक्टर कल्याण काळे यांचे फुलंब्री शहरात जंगी स्वागत करण्यात आले। या प्रसंगी भव्य रॅली काढण्यात आली होती। यावेळी कृषी उत्पन्न बाजार समिती सभागृहात भव्य नागरी सत्कार संपन्न झाला। यावेळी नामदेव पवार, विलास अवताडे, राजेंद्र पाथरीकर, संदीप बोरसे, विश्वास अवताडे, वरुण पाथरीकर, राजेंद्र ठोंबरे, असगर पटेल, मंगला कापरे, लहुजी शेवाळे यांची प्रमुख उपस्थिती होती। सत्काराच्या निमित्ताने येथील महात्मा फुले चौक ते मार्केट कमिटी पर्यंत भव्य रॅली काढण्यात आली। या रॅली दरम्यान महाविकास आघाडीच्या वतीने डीजेच्या तालावर नाचून आनंदोत्सव साजरा करण्यात आला। मी काही पाहुणे भेटून घेतले, काल भोकरदनला गेलो राजे हो, त्या भोकरदनला एवढी मोठी मिरवणूक 5000 लोकांची मिरवणूक निघाली। 2 तास मिरवणूक चालली, 2 तास सभा चालली, 5 तासाचा कार्यक्रम झाला। मला भोकरदन वाल्याला खरंच सांगितलं मी त्यांना की तुमच्या आभार मानाने तेवढे थोडे आहे की ज्यांचं घर आहे। आता त्यांनी ते का आपल्याला लीड मिळून दिली त्याच्या खोलात मी आज पुन्हा जास्तीचा जाणार नाही, परंतु इथं आपण सगळेजण बसलो। हे महाविकास आघाडी, इंडिया गठबंधन, अजून काय आपल्याला बाहेरून सगळ्यांनी मदत केली। राजेंद्र ठोंबरेने भाषण करताना सांगितलं तुम्ही दोघं एक व्हा। राजेंद्र ठोंबरे साहेब आम्ही दोघं एक पहिल्यापासूनच होतो, परंतु आपल्यातल्या काही ज्या काही गाव पातळीवर, सर्कल पातळीवर काही लोकांना त्यांनी काहीतरी विष पेरायचं काम केलं होतं आणि तसं तसं मतदान आपलं बाजूला जायचं काम त्यावेळेला झालं होतं। 2-3 वेळेला तुम्ही बघा 2019 ची 100% विधानसभा आपण जिंकणार अशी परिस्थिती होती, परंतु आपल्यातल्याच काही लोकांना थंड करायचा कार्यक्रम सुद्धा त्यांनी केला होता। ही वस्तुस्थिती आहे। म्हणून आम्ही 2 आहे, आम्ही 1 आहे हा प्रचार आता तर संपलाय ना। आता अजून बी सर्टिफिकेट घ्यायचं काही बाकी राहिलं का? म्हणून आता तो विषय राहिलेलाच नाही। आता मुद्दा हा आहे विधानसभेची निवडणूक आपण सगळे एकत्र येऊन जिंकूच, त्याच्याबद्दल आता माझ्या मनामध्ये काही शंकाच राहिलेली नाही। आता त्यांचे इंडिकेटर लागलेले आहे। इतकी लीड तो झाला कधी मिलीच नाही। आता यावेळेला एवढी लीड जर काँग्रेस आणि महाविकास आघाडी आणि इंडिया गठबंधन आणि बाहेरच्या सगळ्या नेते मंडळींनी मिळून दिली, आता पुढे कसं व्हायचं? प्रतिनिधी दादासाहेब काळे, NTV न्यूज मराठी, फुलंब्री, छत्रपती संभाजीनगर।